नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. atoms C and D form FCC crystalline structure. Atoms C are present at the corners of the cube and D at the face centers of the cube. What is the formula of the compound? आता हा एक प्रकार अलीकडच्या काळामध्ये साधारणपणे विचारायला सुरुवात केलेली आहे त्याने. त्यानंतर व्हॉइड्स वरती पण प्रश्न यायला लागलेले आहेत. जर बघा कशा पद्धतीनं आहे ते. सी आणि डी मिळून FCC क्रिस्टलाइन स्ट्रक्चर तयार होते. ऍटम्स सी प्रेझेंट आहेत कुठं? कॉर्नर्स. करूया सुरुवात त्या ठिकाणी. atoms of C are present at corners. Therefore, their contribution to the unit cell इक्वल टू किती कॉर्नर्स आहेत? 8 कॉर्नर्स. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. टोटल होणार 1. नाउ atoms of D are present at the face centers of cube. Therefore, their contribution to unit cell is equal to. एकूण सरफेसेस किती आहेत? 6. आणि जर पार्टिकल सरफेस वरती असेल तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन असतं 1/2. म्हणजे हे किती होणार? 3 होणार. याचा अर्थ सी चा 1 पार्टिकल आहे आणि डी चे 3 पार्टिकल आहेत. देअरफॉर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड इज. सी चा 1 पार्टिकल घ्यायचा आहे, डी चे 3 पार्टिकल्स घ्यायचे आहेत. हा फॉर्म्युला हे त्याचा आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A and B constitute BCC type crystalline structure. Element A occupies body center position and B is at the corners of the cube. What is the formula of the compound and what are the coordination numbers of A and B? बघा आता हे पण सिंपल आहे, काय अवघड नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. एलिमेंट ए ऑक्युपाईज बॉडी सेंटर पोझिशन म्हटलेलं आहे. ए इज at body center. Therefore, its contribution to unit cell. बॉडी सेंटरला जो पार्टिकल असतो तो इतर कुणाशीही शेअर होत नाही, त्यामुळे त्याचं कॉन्ट्रीब्युशन पूर्ण येतं 1. बी इज प्रेझेंट at corners of the cube. Therefore, its contribution
2 युनिट सेल. कॉर्नरवरती जर पार्टिकल असेल तर 1/8. एकूण कॉर्नर्स 8, त्यामुळे हे कॅन्सल होईल. त्यामुळे ए चा एक पार्टिकल आहे, बी चा एक पार्टिकल आहे. Therefore, formula of compound is equal to ए चा एक पार्टिकल घ्यायचा आहे, बी चा एक पार्टिकल घ्यायचा आहे, ए बी, आणि कोऑर्डिनेशन नंबर विचारले दोघांचे पण. फॉर बीसीसी coordination number is equal to 8. Therefore, coordination number of A is equal to coordination number of B is equal to 8. हे त्याचं पुढच्या प्रश्नाचा आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Anions of element B form HCP lattice. The cations of element A occupy 2/3 of tetrahedral voids. What is the formula of compound A and B elements? Compound of A and B elements. तर A आणि B मिळून जो कंपाऊंड तयार होतो त्याचा फॉर्म्युला काय असेल? तर बघा इथं काय काय सांगितलेलं आहे. Assume that capital N equal to number of anions of B that form HCP लॅटिस. ही बी ची संख्या झाली. आता त्याच्यातले टेट्राहेड्रल व्हॉइड्स बद्दल सांगितले. Therefore, number of tetrahedral voids equal to म्हणजे जेवढे पार्टिकल्स असतात त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हॉइड्स असतात. दॅट इज 2n. मग कॅटायन्स ऑफ ए ते याच्या 2/3च्या ठिकाणी असतात. जेवढे टेट्राहेड्रल व्हॉइड्स आहेत त्याच्या 2/3च्या जागेवरती ए आहे म्हणून सांगितले. कॅटायन्स ऑफ ए occupy 2/3 of tetrahedral voids. Therefore, number of cations of A is equal to, हे किती घ्यायचे मग, 2/3 इंटू हे किती आहेत टेट्राहेड्रल व्हॉइड्स 2n. म्हणजे याचं टोटल किती होणार, 2 × 2 4, 4/3n. आता हे कसा फॉर्म्युला आहे त्याचा जरा बघा. ए ची संख्या आहे 4/3 टाइम्स n. तर बी किती सांगितले, बी चे घेतलेले आहेत आपण n सुरुवातीलाच. मग याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्यावं लागेल मला. दोघांना पण 3 न मल्टिप्लाय करून घेतोय. म्हणजे ए चे जर 4n असतील तर बी चे किती घ्यावे लागतील मला, 3n घ्यावे लागतील. आता मी सरळ याला n न डिव्हाइड करून घेतोय. ए चे 4 घेतले तर बी चे 3 घ्यावे लागतील. Therefore,
फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड इज इक्वल टू ए चे 4 घ्यायचे, बी चे 3 घ्यायचे. हे कसं तयार करायचं आहे ते बघून ठेवा, इम्पॉर्टंट आहे. सीईटीला सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येतात, बोर्ड प्रॉब्लेम मध्ये सुद्धा आता विचारायला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन ए क्रिस्टलाइन कंपाऊंड atoms A occupy CCP lattices while atoms B occupy two-third tetrahedral voids. What is the formula of the compound? इथं फॉर्म्युला आलेलाच आहे याच्यामध्ये. हाच फॉर्म्युला येतोय का फक्त आपण आता इथं चेक करूया, तयार करूया त्याला. Assume that number of atoms of A कॅपिटल एन आणि हे कुठलं स्ट्रक्चर आहे म्हणून सांगितलंय, सीसीपी. ते पुढे मी लिहून ठेवतोय. आता जर नंबर ऑफ ऍटम्स एन असतील तर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स देअरफॉर नंबर ऑफ टेट्राहेड्रल व्हाइट्स ची संख्या पार्टिकल्सच्या दुप्पट असते. बी यापैकी 2/3 टेट्राहेड्रल व्हाइट्सना ऑक्युपाय करतो. बी ऑक्युपाय 2/3 ऑफ tetrahedral voids. Therefore, number of atoms of B equal to 2/3 into 2n, म्हणजे हे असं तयार होते. आता याच्यामध्ये परत एकदा ए ची संख्या किती आहे, ए ची संख्या n आहे, बी ची संख्या किती आहे 4/3n. पहिल्यांदा या दोघांना पण 3 न मल्टिप्लाय करतोय, म्हणजे इथे येणार 3n, इथे येणार 4n. आता या दोघांना पण n न डिव्हाइड करून घ्या, म्हणजे ए चे 3 ऍटम्स घ्यावे लागतील, बी चे 4 ऍटम्स घ्यावे लागतील. देअरफॉर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इक्वल टू A3B4 या पद्धतीने त्याचा फॉर्म्युला येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन एन आयोनिक क्रिस्टलाइन सॉलिड atoms of element Y form HCP lattice. The atoms of element X occupy 1/3 of tetrahedral voids. What is the formula of the compound? HCP कुणाचा आहे, Y आहे, त्याची संख्या आपण नंबर ऑफ atoms कन्सिडर करूया n. Assume that capital N equal to number of atoms of Y. हे काय फॉर्म करतात, HCP फॉर्म करतात. Therefore, number of tetrahedral void is equal to
मग टेट्राहेड्रल व्हॉइड्सची संख्या त्या नंबरच्या दुप्पट असते. त्याचे 1/3 त्याच्या ह्या टोटल टेट्राहेड्रल व्हॉइड्सच्या 1/3 ठिकाणी एक्स आहे. देअरफोर किंवा देअरफोर नको, गिव्हन दॅट असं करूया, मग नंतर देअरफोर घेऊ. गिव्हन दॅट atoms of X occupy 1/3 of these voids. या टेट्राहेड्रल व्हॉइड्सच्या 1/3 एक्स आहे, एक्स ऑक्युपाय करतोय. देअरफोर नंबर ऑफ atoms ऑफ एक्स is equal to 1/3 into 2n, म्हणजे हे टोटल होणार 2/3 n. म्हणजे आता फॉर्म्युल्यासाठी बघा, आपल्याला एक्स साठी काय येणार आहे, एक्स साठी येणार 2/3n. वाय चे किती येणार आहेत, कॅपिटल एन. याला आता 3 मल्टिप्लाय करून घ्या, म्हणजे इथं 2n येणार, इथं 3n येणार. आता n न डिव्हाइड करा, म्हणजे एक्स चे 2 घ्यायचे, वाय चे 3 घ्यायचे. देअरफोर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इक्वल टू x2 y3 असा त्याचा फॉर्म्युला येईल. आणि याच्यातला शेवटचा प्रॉब्लेम, कंपाऊंड फॉर्म्स HCP structure, what is the number of octahedral voids, tetrahedral voids and total voids formed in 0.4 mole of the compound. ऑलरेडी प्रॉब्लेम हा सोडवलेला आहे, आपण चेक करून बघा, ह्याचे सगळ्याचा आन्सर आपण ऑलरेडी काढून दिलेला आहे.